तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये टिपू सुलतानचा देखील मुद्दा गाजला आणि मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवरती पलटवार तर केला। काँग्रेसनं खरा इतिहास समोर येऊ दिला नाही, नाहीतर देशातल्या एकाही मुसलमानानं औरंगजेबाला हिरो म्हटलं नसतं असं मुख्यमंत्री म्हणाले। टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा किती करू की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते याला आक्षेप आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी टिपू सुलतानवरनं विरोधकांचा विशेषतः काँग्रेसचा समाचार घेतला। टिपू सुलतान चांगला की वाईट यावर आमचा आक्षेप नसून टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मोठं सांगितलं जातंय त्यावर आक्षेप असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू, बरोबर आहे। हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय आहेत? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता। मग कधी टिपू सुलतान असेल नाही तर आणखीन कोण असेल, ज्याचा संबंध काय इथं? पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे। आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा किती करू। आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे त्याला आक्षेप आहे। मालेगावच्या महापालिकेत इस्लाम पार्टीची सत्ता येताच टिपू सुलतानचा फोटो लावणं असो की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवरायांच्या समान टिपू सुलतानला बघितलं पाहिजे असं वक्तव्य करून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवलं। अखेर सपकाळांनी दिलगिरी व्यक्त केली, पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत टिपू सुलतानला महान सांगण्यावरनं समाचार घेतला। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। नाही शिकवलं आम्हाला। ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले। तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं। पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही। की दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मी विनंती करतो की जे 300-400 वर्षापूर्वी, ही तुलना चुकीची आहेच, पण भविष्यासाठी कोण लढतंय? आता जे बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढलेली आहे, टिपू सुलतानने काय केलं आणि कोण काय फरक पडतो आपल्याला? कशावरून आपण भांडतोय, कुठच्या राज्यात भांडतोय, पण का भांडतोय? महत्वाची गोष्ट हीच आहे की आज आपण निवडणुकीनंतर काय वचननामे किंवा जाहीरनामे होते आणि त्याच्यातून आपण काय काय लोकांसाठी दिलेलं आहे। ज्या तुम्ही आता योजना आणताय, मग 80% लोक आपले जे राशनवर जगत आहेत त्याच्यावरनं टिपू सुलतान खातात, ते खातं जे काय असेल। माझं मत हेच आहे की आता इतिहासावरनं लढण्यापेक्षा भविष्यासाठी लढूया ना एकत्र येऊन। टिपू सुलतानवरनं याआधी देखील महाराष्ट्रात राजकीय टीकाटिप्पणी झाली आहे, पण यावेळी टिपू सुलतानला थेट छत्रपती शिवाजी महाराजांएवढं महान सांगण्याचा प्रयत्न सपकाळांनी केला, त्यामुळे अडचणीत काँग्रेसच आली। विनायक डावरुंगसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।